जालना जिल्ह्यात बारदाना उपलब्ध नसल्याने नाफेडमार्फत होणारी शेतीमाल खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे। पणन महासंघाच्या माध्यमातून नाफेड आणि राज्य शासनाकडून दरवर्षी खरेदी प्रक्रिया राबवली जाते। यावर्षीही तूर, मका आणि हरभऱ्याच्या खरेदीसाठी केंद्रे सुरू करण्यात आली होती आणि ऑनलाईन नोंदणीही सुरू होती। मक्याची खरेदी जानेवारी महिन्यात तर हरभरा खरेदी 1 मार्चपासून सुरू झाली होती। जिल्ह्यात मक्यासाठी 10, हरभऱ्यासाठी 23 आणि तुरीसाठी 23 खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती। मात्र जिल्हा प्रशासनाने वारंवार मागणी करूनही पणन महासंघाकडून बारदाना उपलब्ध करून देण्यात आलेला नाही। परिणामी संपूर्ण जिल्ह्यात खरेदी प्रक्रिया ठप्प झाली असून शेतकऱ्यांना आपला माल कमी दरात बाजारात विकावा लागत आहे। या परिस्थितीचा फायदा व्यापाऱ्यांना होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। शेतकऱ्यांना हमीभावाऐवजी कवडीमोल दर मिळत असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे। प्रशासनाने तात्काळ बारदाना उपलब्ध करून देऊन खरेदी प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे। 4 दिवस झाले आमचं ट्रॅक्टर इथं उभा आहे, चना आणलेला आहे आणि इथं बारदाना नसल्यामुळं आमची खूप पिळवणूक चाललेली आहे। शासनानं बारदाना लवकरात लवकर देण्यात यावा। आमच्या घरी लग्न कार्य, पेमेंट खात्यावर लवकर येईना, हे शासनाने इतकी पिळवणूक नाही करायला पाहिजे। आम्ही काय करायचं? मार्केटला गेले म्हणा कमी भाव येते 51-52 खुल्या मार्केटमध्ये कमी भाव असल्यामुळे 51-52 चालू आहे आणि इकडं शासनाच्या इकडं हे जास्त भाव असल्यामुळे इकडं आणलेलं आहे आम्ही आणि तिकडं म्हणजे आता आम्हाला ना इलाजानी तिकडं विकावं लागायला। अजून नंबर नाही, अजून मेसेज नाही। सेंटर चालकाला विचारायला गेल्याच्या नंतर ते सांगायला लागले की बाबा बारदानाच भरून आलेलं नाही आणि आम्ही मग मेसेज कशी सोडावे। तुम्ही बघू शकतात की या शेतकऱ्याचं 4 तारखेला रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि इथं शेतकरी आलेले ते म्हणते तर माझं नाव सुटाय ना कशामुळं। तर सेंटर चालकाला विचारपूस केल्या असता सेंटर चालक म्हणतात की बाबा माझ्याकडे बारदाना उपलब्ध नाही। बारदाना उपलब्ध नसल्यामुळे मी तुमचा माल नाव सोडू शकत नाही। तुम्ही बघू शकता ते नाफेड सेंटर की पुरा सुखसुखट आहे की शेतकऱ्यांना आता तुम्हाला सांगतो 5 दिवस झालं बारदाना नाही, हे 5 दिवस झालं ट्रॅक्टर उभा आहे। या शेतकऱ्यांना कसं करायचं? काय ट्रॅक्टर पशी थांबायचं? शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पशी थांबायचं का शेतीतले पाणी जनावराला पाणी पाजायचं का पाणी द्यायचं? शासनानं ही पिळवणूक कशामुळे लावली की 5 दिवस झाले बारदाना नाही, इथं 5-5, 6-6 दिवस झालं ट्रॅक्टर उभा राहिलेली, तर 15-20 दिवस झालं पेमेंट सुटलेलं नाही। तर शासनानं याची दखल घ्यावी आणि या कारणास्तव या अशा परेशानीच्या असतो शेतकरी खुल्या बाजारात चना टाकायला नाईलाज असतो टाकायला। आज बघितलं तर नाफेडचे भाव 5800 काहीतरी रुपये, तर खुल्या बाजारात 51 रुपये 52 रुपये चना विकत आहे। चुकीच्या धोरणामुळे प्रत्येक वेळेस शेतकरी भरडला गेलेला आहे। शासनाने याची दखल घेऊन प्रत्येक सेंटरला बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा आणि शेतकऱ्याला चना कसा लवकरात लवकर नाफेड सेंटरला कसा जाईल आणि त्याच्या खात्यावर लवकर पैसे कसे जातील याची दखल घेण्यात यावी शासनाला, ही विनंती आहे, बाकी काही नाही।